काय ग बाळा? तू दरवर्षी या वारीला बघून का रडतेस ग? आणि हे एवढे सगळे लोक कुठे चाललेत? ते वारकरी आहेत बाळा. ते ना आपल्या विठू माऊलीला भेटायला पंढरपूरला चालले. माधवी, पुन्हा तेच वारीचं खून. किती वेळा सांगितलंय हे डोक्यातून काढून टाक. आता चिवला आपण तू तेच शिकवतेस. घरातली एवढी कामे राहिली तरी पंढरपूरला जायचं सुचतंय. बरोबर बोलतायत बाबा. वहिनी, काय मी उन्हातानात मैलोनमळी चालून ती निवड अंधश्रद्धा आहे. देवदेव काही नसतो. पण आत्या, आई म्हणते देव सगळ्यांचा सांभाळ करतो. मग देव खरंच नसतो का ग? नाही चिव, देव फक्त गोष्टीच्या पुस्तकात असतो. माणूस स्वतःच्या कष्टाने मोठा होतो, देवदेव करून नाही ग. विठ्ठल 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 ज्ञानोबा तुकारामा माऊली. माऊली, खूप तहान लागली, जरा पाणी मिळेल का? आई, काय चिव? दादा आणि ताई आले, त्यांना खूप तहान लागलीये. आले. आता चिव, आज बोलवायचं माऊली, या आतमध्ये. घ्या पाणी. या माऊली, सकाळपासून अन्नाचा एक कण पण नाही हो पोटात. खूप भूक लागली. हे घ्या, तुम्ही जेवून घ्या आधी. तुम्हाला खूप भूक लागली आहे ना? छान केलंस बाळा. माऊली, घ्या जेवून तुम्ही. शिव, हे काय केलंस तू? बाबांना डॉक्टरांनी वेळेत जेवायला सांगितले आणि तू त्यांचं काट रस्त्यावरच्या अनोळखी लोकांना दिलंस. अंजली, बाबांसाठी दुसरी गरम पोळी मी 2 मिनिटात बनवली. दारात आलेल्या भुकेल्या जीवाला उपाशी ठेवून आपण जर जेवलो तर त्या अन्नाला काय अर्थ आहे अंजली? आणि मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे अंजली. माऊली, या चिमुरडीने आज आमची भूक भागवली. हिचं मन खूप साफ आहे माऊली. तुझा विठ्ठल तुझ्यावर प्रसन्न आहे. दादा दादा, तुम्ही पंढरपूरला चाललाय ना? मग माझ्या विठ्ठल बाबाला सांगाल की आईला पण वारीला बोलव म्हणून. विठ्ठल पंढरपुरात नाही बाळा, तो तर आधीच तुमच्या घरी आला. विठ्ठल 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 हे बघा, विठ्ठल बाबा आणि रखुमाई आहे. कसे हसतात बघा ते.
बघितलीस ना, देव फक्त गोष्टीच्या पुस्तकातच असतो. मग आज आपल्या दारात कोण आलेलं? हो चिव, देव असतो जो भुकेल्याला अन्न देतो आणि लोकांची सेवा करतो. तिथेच देव राहतो. वहिनी, मला माफ करा. देवाने तुमच्या भक्तीसाठी स्वतः आपल्या घरात दर्शन दिलं. आज माझ्या नातीने माझे डोळे उघडले. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. माधवी, चिवू, आवराआवरी करा. आता आपण सगळे पंढरपूरच्या वारीला जाणार आहोत. नमस्कार प्रेक्षक हो, आषाढी एकादशी निमित्त ध्यास विठ्ठलाचा आस वारीची ही आमची मराठी शॉर्ट फिल्म कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू. विठ्ठल